इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेला आहे. ऑलरेडी आपण गुगल मीटच्या लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. तरी सुद्धा परत एकदा अकाउंटन्सीमध्ये परफेक्शन येण्यासाठी आपण हा प्रॉब्लेम YouTube व्हिडिओजद्वारे सुद्धा सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम सगळ्यांनी पहिले वाचूया आपण की प्रॉब्लेम नेमकं काय विचारलेला आहे. प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी नुसार क्लेम सोडवायचा आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम लॉस ऑफ स्टॉक मेथडचा नाहीये, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा आहे. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. एकूण 7 इन्फॉर्मेशन दिलेले आहे. डेट ऑफ फायर दिली 1/4/2015. पहिल्या सगळ्यात महत्त्वाची असते डेट ऑफ फायर, ती आपण इथे लिहून ठेवूया. डेट ऑफ फायर 1/4 म्हणजे 1 एप्रिल 1/4/2015. त्याच्यानंतर पिरियड ऑफ इंडेमनिटी पिरियड दिलेला आहे 3 महिने. इंडेमनिटी पिरियड पण खूप महत्त्वाचा असतो. इंडेमनिटी पिरियड 3 महिने दिलेला आहे. त्याच्यानंतर पॉलिसी अमाउंट 1,60,000, इन्शुरन्स पॉलिसी 1,60,000 दिलेली. त्याच्यानंतर सेल्स दिलेले 2 सेल्स. प्रॉब्लेम मध्ये 2 सेल्स दिले जातात, ते तुम्हाला शिकवलेलं आहे मी. एक सेल्स असतो प्रीवियस इयरचा आणि एक सेल असतो डेट ऑफ फायरचा. ते 2 सेल्स तिथे दिलेले आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट दिला, त्याच्यानंतर स्टँडिंग चार्जेस दिले आणि लास्टला शेवटचं बघा सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियडचं सेल 3,50,000 अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड रुपीज 6,50,000. करस्पॉन्डिंग पिरियडचा 6,50,000 दिलेला आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला क्लेम सोडवायचा आहे. तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीनुसार जेव्हा तुम्ही क्लेम सोडवता तेव्हा त्याच्या 5 स्टेप आहेत. त्या 5 स्टेप नुसार आपण प्रॉब्लेम सोडवणार. 5 स्टेप कोणत्या? तर पहिली स्टेप आपण शॉर्ट सेल सोडवणार. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट सोडवणार, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपला लॉस ऑफ प्रॉफिट सोडवणार आपण. चौथ्या स्टेपला आपण ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज म्हणजे इन्शुरन्स कव्हर सोडवणार आणि 5व्या स्टेपला अमाउंट ऑफ क्लेम सोडवणार. या स्टेप बाय स्टेप आपण प्रॉब्लेम सोडवणार. तर पहिली स्टेप आपण इथे सोडूया शॉर्ट सेल. शॉर्ट सेल सोडवण्यासाठी कोणते सेल कशातून लेस करायचे असतात तर लक्ष द्या. शॉर्ट सेल सोडवण्यासाठी पहिले करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल आपण घेणार आणि त्याच्यातून डिसलोकेशन पिरियडचा सेल आपण लेस करणार. म्हणजे सुरुवातीला करस्पॉन्डिंग पिरियडचा सेल घेतला जातो हे लक्षात ठेवा. सेल ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड. सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड याच्या खाली एक ओळ आपण सोडणार त्याचा पिरियड. हा पिरियड जो आहे तो पिरियड लिहायचा आहे डेट मध्ये. त्याच्यासाठी आपण एक ओळ सोडणार. करस्पॉन्डिंग मधून आपण लेस करणार लेस सेल ऑफ डिसलोकेशन पिरियड. आणि इथं खाली आपण त्याचा डिसलोकेशन पिरियड तयार करणार. आता करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड कसा तयार करतात तर लक्ष द्या. करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड तयार करतात डेट ऑफ फायर वरून. मग डेट ऑफ फायर आहे 1 एप्रिल 2015. तिथून तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड तयार करू शकता. एक लक्षात ठेवा करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड हा पूर्ण वर्षाचा नसतो. मग किती असतो तर तो डिपेंड आहे इंडेमनिटी पिरियडवर. प्रॉब्लेम मध्ये इंडेमनिटी पिरियड दिला जातो. जेवढा तुम्हाला इंडेमनिटी पिरियड दिला तेवढाच असेल तुमचा करस्पॉन्डिंग पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड. प्रॉब्लेम बघा. सेकंड नंबरची इन्फॉर्मेशन पिरियड ऑफ इंडेमनिटी 3 मंथ. 3 महिने इंडेमनिटी पिरियड म्हणजे याचा अर्थ आहे दोन्ही सेल फक्त 3-3 महिन्याचेच घ्यायचे. इंडेमनिटी पिरियड 6 महिने सांगितला तर याचा अर्थ आहे दोन्ही पिरियड 6 महिन्याचे येणार. इंडेमनिटी पिरियड 4 महिने सांगितला तर याचा अर्थ आहे दोन्ही पिरियड 4 महिन्याचे येणार. म्हणजे हे दोन्ही पिरियड किती घ्यायचे ते डिपेंड आहे इंडेमनिटी पिरियडवर. आता 3-3 महिन्याचे घ्यायचे तर कसं तयार करायचं तर पहिले आपण दोन्ही पिरियड जरी लिहिले तर पहिले तुम्ही डिसलोकेशन पिरियड तयार करा. आणि डिसलोकेशन पिरियड कसा तयार करतात तर डिसलोकेशन पिरियड सुरू होतो डेट ऑफ फायर पासून. मग डेट ऑफ फायर काय 1/4/2015. मग इथून सुरू होणार 1/4/2015 टू किती घ्यायचं आपल्याला मी आता सांगितलं इंडेमनिटी पिरियड वर डिपेंड आहे. इंडेमनिटी पिरियड किती सांगितला 3 महिने. मग 3 महिने घ्या. 1 एप्रिल पासून 3 महिने काउंट करायचे. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल महिना पूर्ण घ्यावा लागेल. एप्रिल मे जून याचा अर्थ तिसरा महिना तुमचा जून मध्ये संपतोय. मग एप्रिल मे जून म्हणजे 30 जून. जूनची शेवटची डेट आहे 30/6/2015. तर 3 महिन्याचा पिरियड आपण इथं घेतला 1/4/15 ते 3 महिने 30/6/2015. आता जेव्हा डिसलोकेशन पिरियड तयार झाला या डिसलोकेशन पिरियड वरून करस्पॉन्डिंग पिरियड तयार करतात. करस्पॉन्डिंग पिरियडला सेम डेट म्हणजे इथं 1 एप्रिल आहे इथं पण 1 एप्रिल लिहा. इथं 30 जून आहे इथं पण 30 जून लिहा. फक्त लक्षात ठेवा जो तुमचा डिसलोकेशन पिरियड असतो त्याच्या 1 वर्ष अगोदर करस्पॉन्डिंग पिरियड असतो. 1 वर्ष अगोदर म्हणजे 2015 च्या 1 वर्ष अगोदर म्हणजे 2014. म्हणजे इथं 1 एप्रिल 2015 आहे तर इथं आपण लिहिणार 1 एप्रिल 2014.
टू, इथं 30 जून 2015 आहे, तर इथं आपण लिहिणार 30 जून 15 ऐवजी 2014. तर या पद्धतीने दोन्ही पिरियड आपण तयार केले. दोन्ही पिरियड आपले तयार झालेले आहेत. दोन्ही पिरियड कसे तयार केले आपण समजलं सगळ्यांना. तर पहिले आपण करस डिसलोकेशन पिरियड तयार करणार आणि डिसलोकेशन पिरियड हा तयार केला जातो कसा, डेट ऑफ फायर पासून. जी डेट ऑफ फायर असेल ती डेट ऑफ फायर पहिले लिहा आणि तिथून पुढे जेवढा इंडेमनिटी पिरियड सांगितला तिथपर्यंत घ्या आणि जेव्हा डिसलोकेशन पिरियड तुमचा तयार होतो त्याच्यावरून तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड तयार करू शकता. आता दोन्ही पिरियड आपण लिहिले. आता यांचे अमाउंट लिहायचे. यांचे अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे. शेवटची ऍडजस्टमेंट बघा. डिसलोकेशन पिरियड 3,50,000 आणि आपल्याला करस्पॉन्डिंग पहिले पाहिजे. करस्पॉन्डिंग दिला 6,50,000. करस्पॉन्डिंग आहे 6,50,000 लेस त्याच्यातून डिसलोकेशन वजा करा. डिसलोकेशन आहे 3 लाख. किती? 3,50,000. मग 6,50,000 मधून 3,50,000 वजा केल्यानंतर शिल्लक राहणार 3 लाख. जी अमाउंट शिल्लक राहिली त्याला आपण नाव देणार शॉर्ट सेल. तर शॉर्ट सेल आपल्याला इथं मिळालेला आहे 3 लाख. दुसरी स्टेप आहे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपल्याला सोडवायचं आहे. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट सोडवायचा असेल तर याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पहिले तुम्हाला लिहावा लागेल. याचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस भागिले इथं सेल्सने भाग देणार तुम्ही आणि कोणत्या सेल्सने, तर सेल्स ऑफ प्रीवियस इयर. सेल्स ऑफ आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 100 ने. तर यानुसार तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. ग्रॉस प्रॉफिट रेटचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस भागिले सेल्स ऑफ प्रीवियस इयर गुणिले 100. सगळी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. नेट प्रॉफिट किती, प्रॉब्लेम बघा 6 नंबरची इन्फॉर्मेशन. नेट प्रॉफिट फॉर द इयर 2014 रुपीस 3 लाख. नेट प्रॉफिट दिला 3 लाख. आपण लिहिणार 3 लाख प्लस स्टँडिंग चार्जेसच्या अगोदर कोणता शब्द आहे तर लक्ष द्या, इन्शुअर्ड. तुम्हाला इथं इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस घ्यायची आहे सूत्रामध्ये. मग तिथं स्टँडिंग चार्जेस बघा कोणते दिले, अँड स्टँडिंग चार्जेस रुपीस 1,80,000. ते 1,80,000 स्टँडिंग चार्जेस आहे आणि पुढच्या वर कंसात बघा काय सांगितले, आउट ऑफ विच रुपीस 30,000 वेअर अनइन्शुअर्ड. त्याच्यापैकी 1,80,000 पैकी 30,000 अनइन्शुअर्ड आहे आणि सूत्रामध्ये आपल्याला कोणते घ्यायचे, इन्शुअर्ड घ्यायचे. मग 1,80,000 पैकी 30,000 अनइन्शुअर्ड असतील तर ते 30,000 त्याच्यातून लेस करा. मग 1,80,000 मधून 30,000 वजा केले तर शिल्लक राहतात 1,50,000. ते आहे आपले इन्शुअर्ड. मग इन्शुअर्ड आहे 1,50,000. 1,80,000 दिले पण आपण लिहिणार 1,50,000 कारण त्या 1,80,000 मध्ये 30,000 अनइन्शुअर्ड आहे. अनइन्शुअर्ड इथं घ्यायचे नाही, आपल्याला इन्शुअर्ड घ्यायचे. म्हणजे 3 लाख प्लस 1,50,000 भागिले सेल्स ऑफ प्रीवियस इयर. सेल्स ऑफ प्रीवियस इयर आणि सेल्स ऑफ डेट ऑफ फायर असे दोन सेल्स प्रॉब्लेम मध्ये दिले जातात. तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. अतिशय सोपा आहे. ज्या सेल्स मध्ये ही डेट असेल 1/4/2015 किंवा 1 एप्रिलच्या अगोदरचा दिवस कोणता, 1 एप्रिलच्या अगोदरचा दिवस कोणता, 31 मार्च 2015. मग ज्या सेल मध्ये 31 मार्च 2015 ही सेल डेट येणार तो सेल डेट ऑफ फायरचा असेल आणि ज्या सेल मध्ये ही डेट नसणार तो सेल प्रीवियस इयरचा असेल. मग दोन सेल दिले बघा. पहिल्या सेल मध्ये बघा काय डेट आहे, सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर सांगितलं. मला सांगा 31 डिसेंबर डेट ऑफ फायर आहे का, नाही. याचा अर्थ ही डेट ऑफ फायर नाहीये. मग ज्या सेल मध्ये डेट ऑफ फायर नसते तो सेल्स कोणता असतो, प्रीवियस इयरचा. मग प्रीवियस इयरचा सेल इथं दिलेला आहे 15 लाख भागिले 15 लाख आणि गुणिले 100. मग 3 लाख प्लस 1,50,000 भागिले 15 लाख गुणिले 100 केलं तर तुम्हाला रेट मिळणार 30%. मग ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला आहे 30%, 30%. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आपण सोडवणार, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल. लॉस ऑफ प्रॉफिट सोडवायचा आहे. लॉस ऑफ प्रॉफिटची सुरुवात कशाने करतात तर लक्षात ठेवा, लॉस ऑफ प्रॉफिटची सुरुवात करतात ग्रॉस प्रॉफिटच्या रेटने. मग आपण सुरुवातीला लिहिणार ग्रॉस प्रॉफिट रेट आणि तो तुम्हाला चार्ज करायचा आहे शॉर्ट सेलवर. मग ग्रॉस प्रॉफिट रेट गुणिले शॉर्ट सेल
सगळे अमाउंट तुमच्याजवळ अवेलेबल आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट आता सोडवलं 30%. 30% गुणिले शॉर्ट सेल, तुम्ही पहिल्या स्टेपला सोडवलं. शॉर्ट सेल किती 3 लाख, मग 3 लाख वर 30%, मग तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट आला किती 90,000. लॉस ऑफ प्रॉफिट तुम्हाला मिळाला 90,000. त्याच्यानंतर चौथी स्टेप आपण सोडवणार. आता चौथी स्टेप आहे ऍप्लिकेशन ऑफ एवरेज क्लॉज. ऍप्लिकेशन ऑफ एवरेज क्लॉज. ऍप्लिकेशन ऑफ एवरेज क्लॉज सोडवायचा आहे. ऍप्लिकेशन ऑफ एवरेज क्लॉज मध्ये तुम्हाला सोडवायचा आहे इन्शुरन्स कव्हर. इन्शुरन्स कव्हर. तर इन्शुरन्स कव्हर कसं सोडवतात, तर तिसऱ्या स्टेपची सुरुवात तुम्ही ग्रॉस प्रॉफिटच्या रेटने केली होती. चौथ्या स्टेपची सुरुवात सुद्धा ग्रॉस प्रॉफिटच्या रेटने करायची. मग ग्रॉस प्रॉफिट रेट आणि तो ग्रॉस प्रॉफिट रेट गुणायचा आहे सेलवर. इथं एक सेल घेतला होता प्रीवियस इयरचा सेल, आणि दुसरा सेल कोणता असतो डेट ऑफ फायरचा सेल. मग प्रीवियस इयरचा सेल इथं झाला, आता राहिला कोणता डेट ऑफ फायरचा. मग ग्रॉस प्रॉफिटचा रेट तुम्ही डेट ऑफ फायरच्या सेल्सवर घ्या गुणिले सेल्स अप टू डेट ऑफ फायर. मग ग्रॉस प्रॉफिट रेट तुम्ही सोडवलेला आहे तो आहे 30% गुणिले सेल अप टू डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरचा सेल प्रॉब्लेम मध्ये दिला होतो. डेट ऑफ फायर म्हणजे 31 मार्च, ज्याच्यामध्ये 31 मार्च आहे तो डेट ऑफ फायरचा सेल. मग बघा सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015, 31 मार्च डेट ऑफ फायर. मग त्याच्यामध्ये डेट ऑफ फायर आली आणि तो आहे 20 लाख. मग 30% 20 लाखावर घ्या. 20 लाखावर 30% घेतले की आपल्याला ते मिळणार 6 लाख. उत्तर येणार 6 लाख. इन्शुरन्स कव्हर आपल्याला मिळालं 6 लाख. आता शेवटची पाचवी स्टेप आपण सोडवणार क्लेम. क्लेम आपण सोडवणार. क्लेम सोडवण्यासाठी क्लेमचा फॉर्म्युला पहिले लिहावा लागेल. क्लेमचा फॉर्म्युला आहे अमाउंट ऑफ पॉलिसी भागिले इन्शुरन्स कव्हर आणि त्याला मल्टिप्लाय करायचं लॉस ऑफ प्रॉफिटने. मग हा सूत्रानुसार तुम्ही क्लेम सोडू शकता. या सूत्रानुसार किमती टाका. अमाउंट ऑफ पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे बघा 3 नंबरला. पॉलिसी अमाउंट 1,60,000. मग पॉलिसी अमाउंट दिला 1,60,000 भागिले इन्शुरन्स कव्हर. इन्शुरन्स कव्हर तुम्ही चौथ्या स्टेपला सोडवलंय ते 6 लाख भागिले 6 लाख गुणिले लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट तुम्ही 3 नंबर स्टेपला सोडवले. लॉस ऑफ प्रॉफिट किती 90,000 गुणिले 90,000. मग या सूत्रानुसार 1,60,000 भागिले 6 लाख गुणिले 90,000 जर तुम्ही काय केलं तर उत्तर येतं 24,000. त्याला आपण म्हणणार क्लेम. मग क्लेम आपल्याला मिळालेला आहे ₹24,000. तर या पद्धतीने क्लेम आपल्याला मिळालेला आहे 24,000. तर या 5 स्टेप मध्ये तुम्ही लॉस ऑफ प्रॉफिट नुसार क्लेमची अमाउंट कॅल्क्युलेट करू शकता. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करू. ठीक आहे. थँक्यू.